समस्त सर्जा प्रेमी यांची माफी मागतो. आणि ऍक्च्युली कारण काय झालं सांगतो. सेमीला गाडी आपली सुट्टीच लागली होती. मात्र की जे मालक आहेत माणिकचे राहुल इंजिनियर, तर ते पुढेच आडवे आले आणि त्यांनी बैलाला खो घातला. म्हणजे की आडवा उभा राहूनच सगळा खेळ केला आणि आवाज दिला आणि सत्यानाश झाला. गाडी लागून सुद्धा आपल्याला पलीकडच्या साईडला आपला सर्जा गेला. खरं तर मालकांनी किती अतिउत्साह असावं, इतकं पण अतिउत्साही नसावं की ज्याच्यामुळे आपल्याच बैलगाडीचं नुकसान होईल. पण आता जाऊ द्या, काय करणार, त्यांना तरी बोलून काय करणार, शेवटी आता झालेली गोष्ट आहे. पण त्यांनी पण पुढील मैदानात आपल्या बैलामुळं कोणाचं नुकसान होणार नाही किंवा आपल्या अतिउत्साहीपणामुळं कोणाचं नुकसान होणार नाही याची नोंद घ्यावी. कारण खूपच वाईट वाटतं हो. कारण आपलं काय नाही हो, आपण मालक आहे, पण मग ड्रायव्हर असेल, बाकीचे त्याच्या मागचे जे काही लोक असतात तर ते गुलालासाठी धडपडत असतात. गुलाल झाल्यानंतर त्यांना थोडंफार काहीतरी आर्थिक प्राप्ती होत असते. पण आपल्या चुकीमुळे जर आपण हारत असेल तर कुठं ना कुठं तरी विचार केला पाहिजे. बैल चांगलीच पळाली हो, बैलच पळाली नाही असं मी म्हणतच नाही. बैल खूप छान पळाली, सर्जा माने खूप सुंदर पळाली. गाडी पळून हारली नाही हो, गाडी मालकांच्या चुकीमुळे हारली. त्या मालकांच्या वतीने मी माफी मागतो तुमची. चला बाय, गुड नाईट.